राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील. मोबाईल नंबर 7507354521. आताची सर्वात मोठी बातमी अकोले तालुक्यातून येते. अकोले तालुक्यातील कुंभेफळ गावात 4 वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली आहे. अंकुर प्रशांत कोटकर हा चिमुकला घराजवळ असताना 3:30च्या सुमारास बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप टाकली आहे. बिबट्याने अंकुरच्या डोक्याला चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झालाय. कुटुंबियांनी आरडाओरडा करताच बिबट्याने घटनास्थळावरून धूम ठोकली आहे. जखमी अंकुरला तातडीने सुगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय. मात्र डोक्याला झालेली गंभीर दुखापत लक्षात घेता त्याला पुढील उपचारासाठी संगमनेर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे कुंभेफळसह प्रवरा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या काही दिवसापासून या परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सुमित टेंगळे यांनी घटनेची माहिती अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयासह संगमनेर मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांना दिली आहे. घटनेची माहिती मिळताच मंत्री विखे पाटील यांनी व आमदार अमोल खताळ यांनी संबंधित वन विभागाला तातडीने मदत कार्य व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. वन विभागाकडून परिसरात बिबट्याचा शोध घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. नागरिकांनी विशेषतः लहान मुलांना एकटे घराबाहेर सोडू नये, तसेच रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. मी प्रशांत अशोक कोटकर, राहणार कुंभेफळ. माझा मुलगा अंकुर प्रशांत कोटकर याला बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात तो गंभीररित्या जखमी झालेला आहे. गालावरती 2 ठिकाणी जखमा झालेल्या आहेत. मानेवर गंभीर प्रकारे जखम झालेली आहे. याची वन विभागाने काहीतरी दखल घ्यावी आणि या प्रकारे असा आमच्या घराशेजारी 2-3 महिन्यापूर्वी अशी घटना झालेली आहे मुलीची. तेव्हाही त्या मुलीला वाघाने बऱ्यापैकी लांब ओढत नेलं होतं. त्याच्यावरही काही कार्यवाही झालेली नाही. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.